नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बनवणार आहोत मेथी आंबा. म्हणजे मेथी दाणे प्लस कच्ची जी कैरी असते त्याच्यापासून आपण हा मेथी आंबा तयार करणार आहोत. त्याचे थोडेसे फायदे जाणून घेऊया. याने काय होतं, पचन सुधारतं, आपली भूक वाढते, आपली रोगप्रतिकारक शक्ती हे वाढवतो, तसेच आपल्या रक्तातील जी साखर असते ती हे नियंत्रित करते. चला मग सुरुवात करूया. एका मोठ्या कढईत मी तेल घातले आहे. पळी भरून साधारण तेल घेतलेले आहे मी इथे. त्याच्यामध्ये आपण काही मसाले थोडेसे रसे रोस्ट करून घेणार आहोत. एकदम घरात जे आपण डेली वापरतो तेच मसाले आहेत. 1 चमचा जिरे घेतलेले आहे मी. 1 चमचा आपली बडीशोप, हिरवीगार बडीशोप घेतलेली आहे. बडीशोपने याची टेस्ट खूप छान येते, तर बडीशोप जरूर घाला. त्याच्यानंतर हे जे धने घेतलेत ते आबडधबड थोडेसे असे वाटून घेतलेत बघा. एकदम बारीक पेस्ट केलेली नाही किंवा पावडर केलेली नाहीये. थोडेसे असे भरड वाटून घेतलेत ते मी धने. हे चांगलं असं थोडंसं 1 मिनिटासाठी आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. त्याच्यानंतर मेथी दाणा. मेथी दाणा मी इथे 2 चमचे घेतलेला आहे. तो चांगला असा तेलावर छान परतून घ्यायचा आहे. हे मसाले परतताना एक छान असा वास येईल तुम्हाला. खूप मस्त वास येतो आणि सुगंध सुटतो याचा. हे आपले बघा असं परतून थोडासा कलर चेंज झालेला आहे त्याचा. त्याच्यानंतर आपण 1 चमचा भरून हिंग घातलेला आहे. हिंग जरूर घाला. हिंगामुळे त्याची टेस्ट अजून वाढते. त्याच्यानंतर ही जी कैरी आहे, ही तोतापुरी कैरी आहे. ती थोडी कमी आंबट असते. त्याच्यामुळे ही मी वापरलेली आहे. त्याचे असे तुकडे करून घेतले. सालं वगैरे मी काही काढली नाहीत. सालासकट धुवून पुसून त्याचे तुकडे करून घेतले आहेत. तुम्ही पाहिजे तर याची सालं काढून पण करू शकता किंवा याचे मोठे मोठे पण तुकडे करू शकता. मी थोडे बारीक केलेत कारण जास्त चव लागावी म्हणून. त्याच्यानंतर मीठ घातलेलं आहे मी इथे. सैंधव मीठ वापरलेलं आहे. सैंधव मीठ तुम्ही सगळ्यांनी जरूर वापरा नॉर्मल मिठापेक्षा. हे आपलं बीपी वगैरे कंट्रोलमध्ये ठेवतंय म्हणून सैंधव मीठ वापरलेलं आहे. त्याच्यानंतर एक वाफ आणायची. 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवायचं आहे. बघा एक वाफ आपण आणलेली आहे आणि आता कैऱ्या थोड्याशा सॉफ्ट झालेल्या आहेत. खूपच सॉफ्ट नाही झाल्यात अजून. अजून त्याला शिजवायचं आहे आपल्याला. आता ह्या स्टेजला आपण त्याच्यामध्ये हळद पूड घालायची किंवा हळद घालायची, लाल तिखट घालायचे. हळद जी आहे ती खूप घालायची नाहीये कारण ते कलर चेंज होते म्हणजे आपला मेथांबा काळपट बनवू शकतो म्हणून कमी घालायची जराशी. आणि लाल तिखट आपल्या आवडीनुसार आपण घालायचे. इथे मी एव्हरेस्टचं लाल तिखट वापरलेलं आहे. त्याने छान एकदा याचा कलर येतो. त्याच्यानंतर गूळ आवडीप्रमाणे घालायचा. ज्याप्रमाणे तुम्हाला गोड हवंय त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी इकडे अर्धाच बाउल गूळ घातलेला आहे आणि माझ्या कैऱ्या ज्या होत्या त्या जवळजवळ 2 कैऱ्या होत्या. म्हणजे एक मोठा बाउलभर कैऱ्या होत्या माझ्या. त्याच्यासाठी मी अर्धा बाउलच गूळ घेतलेला आहे. तुम्ही 1 बाउल पण घेऊ शकता किंवा अगदी 2-3 खडे पण घालू शकता गुळाचे. हे करून परत वाफ आणून घेऊया आपण चांगली. त्याला एक 5-10 मिनिटं परत ठेवायचं आहे वाफ काढायला. बघा त्याला चांगल्या तर कैऱ्या आपल्या शिजल्या आहेत. दिसतंय पाणी सुटलंय सगळ्यांना गुळामुळे. कलर पण बघा किती छान आलाय आणि ह्याची टेस्ट एवढी भन्नाट लागते की तुम्ही हा नक्की करून बघा. दररोज तुम्ही जेवणात हा आवर्जून घ्याल. एका गोष्टीचा व्हिडिओ मी शूट करायला इथे विसरले की मोहरी पण मी घातली होती. त्याच्यामुळे मोहरी पण जरूर घाला तुम्ही फोडणीमध्ये. ती मी व्हिडिओ त्याचा शूट करायला विसरले, क्षमा असावी. तर असा हा मेथ्यामा तुम्ही जरूर करा. आता कैऱ्या छान बाजारात येत आहेत आणि हा पोळी, भाकरी, पराठा, वरण-भात ह्याच्याबरोबर तो खूपच छान लागतो. एखादी भाजी नसली तरी चालेल. कधी बनवायचा आपल्याला कंटाळा येतो तेव्हा मेथ्याम्याबरोबर तुम्ही पोळी, चपाती किंवा पराठ्याबरोबरही खाऊ शकता. अफलातून लागतो. ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी आवडली ती मला नक्की सांगा.